नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 5 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट बुक्स ज्या आहेत, स्पॉटलाईट इयरबुक 2021, स्पॉटलाईट MCQ 2021 या दोन्ही पुस्तकांसाठी पोस्टल सर्व्हिसचा नंबर आहे 8446430119. ॲमेझॉन, Cart91, kesagarOnline.com, फ्लिपकार्ट यावरही हे पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ना किंवा सोयीनुसार तो प्लॅटफॉर्म निवडू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये इनरोल करण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com या मेल ID वर मेल करून तुम्ही IAS मेन्स डेली आन्सर रायटिंग चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकता. आणि एसेमध्ये MPSC करता मराठी इंग्रजी एसेचे मॉड्यूल्स आहेत. आजची जी पहिली न्यूज आहे आपली, ती ऑब्वियसली शेतकऱ्यांसंबंधीची आहे. आता शेतकऱ्यांच्या न्यूज संबंधी द हिंदूमध्ये 2 आर्टिकल्स आहेत की जे सोशल मीडियावर जे काही इंटरनॅशनल आहे ना लेवलला जे काही कमेंट्स आलेल्या आहेत किंवा ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत तर त्यासंबंधीचे ते आहेत. दुसरा जो मुद्दा आहे की अमेरिकेने सुद्धा याच्यामध्ये सल्ला दिलेला आहे ना. आता ऑब्वियसली अमेरिका सगळ्यांना सल्ला देतं, त्याच्यामध्ये विशेष काय नाही आहे. अमेरिकेने पण भाष्य केलेलं आहे आणि याच्यामध्ये 2 गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत की आर्टिकल 19 जे आहे किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याच्याबद्दल अमेरिका बोललेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आर्टिकल 19 फंडामेंटल राईट. आता ऑब्वियसली फंडामेंटल राईट हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे पॉलिटीमधला, आणि मूलभूत हक्क जे आहेत त्यासंबंधीचं जे काही बेसिक आहे ते तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलीही एक्झाम असू देत तर तिच्यामध्ये जे काही आहे की प्रिएम्बलपासून तर आर्टिकल 51A पर्यंत ते खूपच परफेक्ट पाहिजे आपलं, म्हणजे ज्याच्यात फंडामेंटल राईट आहे, DPSP आहे, फंडामेंटल ड्युटी आहे. मग आर्टिकल 19चा जो मुद्दा आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मग आता शांततापूर्ण आंदोलन आणि इंटरनेटचा वापर या 2 गोष्टी ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यात आहेत असं अमेरिकेने आपल्याला सांगितलेलं आहे. सो बेसिकली आपल्यालाही त्या गोष्टी माहीत आहेत, त्याच्यामध्ये वेगळी काही गोष्ट नाही. परंतु ह्या सगळ्या याच्यात आता जे आहे की अमेरिका पण आलेला आहे. आता ग्रेटा थनबर्गनी जो काही शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आहे. ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ती आहे. आता एक गोष्ट फार क्लिअर आहे याच्यामध्ये, मी तुम्हाला काल दोघी बाजू समजवल्या होत्या की एकंदरच इंटरनल मॅटर आणि भारताचं सार्वभौमत्व ही एक वेगळी बाब, आणि कुठलंही जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही घडामोडी होतात त्याच्यावर प्रतिसाद उमटणं ही दुसरी बाब. कुठलीही आंदोलन जे आहे, कुठलीही चळवळ जी आहे, तुम्ही तुमच्या सीमेमध्ये एका बॉक्समध्ये ती आहे ना कोंडून ठेवू शकत नाही. जसं मी टू आहे, ब्लॅक लाईव्हचं आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आजच्या याच्यात सरळ स्टेटमेंट्स आहेत की म्यानमारवर भारत बोललेला आहे, कॅपिटॉलवर डेमोक्रेसी आणि त्यासंबंधी भारताचं वक्तव्य आहे. तो बेसिकली या गोष्टी खूप कॉमन आहे, याचा खूप बाऊ करण्याची गरज नाही आहे. तर तोही एक मुद्दा इथं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की आता याच्याशी रिलेटेड दुसरा मुद्दा येतो की ज्यावेळेस तुम्ही डेमोक्रेसी जी काही आहे त्यासंबंधीचा मुद्दा की लोकशाही निर्देशांक, डेमोक्रेसी इंडेक्स जी आहे. मग आता याच्यामध्ये डेमोक्रेसी इंडेक्स जी आहे ती आता इकॉनॉमिक इंटेलिजन्सकडून येते बघा, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट, EIU. म्हणजे 2 गोष्टी आहेत. UPSC आपल्याला विचारतं की कोण पब्लिश करतं. सो डेमोक्रेसी इंडेक्स जे आहे, लोकशाही निर्देशांक, तो इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट यांच्याद्वारे पब्लिश होतो. आता याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो 2020चा यांचा जो निर्देशांक आहे तो यांनी 2020चा आता पब्लिश केलेला आहे. आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक जो आहे तो 53वा आहे. 167 देश आहेत आणि तिच्या 53व्या नंबरवर भारत आहे. आता 2014मध्ये भारत 27व्या क्रमांकावर होता, 2019मध्ये 51 आणि 2020मध्ये 53. सो 2014पासून मग BJPचं गव्हर्नमेंट आणि त्याच्यानंतर हा निर्देशांक घसरता आपल्याला दिसतोय. तर ही नक्कीच चांगली बाब नाही. पण तुम्हाला निर्देशांकांच्या बाबतीत पण मी एक गोष्ट सांगितलेली आहे की काही निकष असतात, ते निकष आणि त्या निकषांच्या आधारावर ही क्रमवारी असते. याचा अर्थ काय ना की जर एखाद्या गव्हर्नमेंटने ठरवलं की एखाद्या निर्देशांकात आपल्याला वर जायचं आहे, त्यासंबंधीची कागदपत्र, पूर्तता याच्यावर जर फोकस केला तर ते जाऊ शकतात. ओके, मग ह्या काही गोष्टी खूप हे नाही आहे. पण एकंदरीतच भारत 53व्या स्थानी जातो आहे आणि रेग्युलर घसरण होते, तर ही थोडी चिंतेची बाब आहे. आणि आत्ताच जर तुम्ही बघितलं की आता याच्यावर मोदी सरकारचे जर धर्मवाद आणि त्या सगळ्या गोष्टींवर याच्यात टीका केलेली आहे. परंतु मेजर इश्यू जो आहे की आता शेतकरी आंदोलन, मग त्यासंबंधीची सरकारची जी काही भूमिका आहे ती जरा ओपन असली पाहिजे.
कारण एकंदरीतच आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाहीमध्ये तुम्ही अशा गोष्टींचा रिस्पेक्ट करणं फार गरजेचं असतं. ओके. तर आता याच्यामध्ये जे पहिले देश आहेत ते नॉर्वे आहे, आईसलँड आहे, स्वीडन आहे, न्यूझीलंड आहे, कॅनडा आहे. तर नॉर्वे वगैरे आपल्याला नेहमीच आहे, तर नॉर्वे याच्या टॉपला आहे. आणि ऑब्वियसली भारताचा क्रमांक 53 आहे. पब्लिश कोण करतं तुम्हाला सांगितलं. बाकीचे फॅक्ट जे आहेत ते MPSC तुम्हाला विचारू शकते. पुढचा जो मुद्दा आहे की हाच आहे की जे काही फ्री स्पीच आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यासंबंधीचा मुद्दा जो आहे की भारताने ना खूप काही बाऊ न करता की ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहे ट्विटर किंवा ट्विटरला भारताने सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही जे चुकीचे हॅशटॅग आहेत फार्मर जिनोसाईड वगैरे नरसंहार हे पूर्वनियोजित होतं वगैरे वगैरे ह्या संबंधीच्या गोष्टी किंवा तसे हँडल्स जे आहेत तिच्यावरून तो डेटा काढा. आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT ओके यांनी ऑर्डर दिलेली आहेत. सो MCQ करता हे लक्षात ठेवा की ट्विटर किंवा सोशल मीडिया ज्या काही बाबी आहेत त्यासंबंधी कुठली मिनिस्ट्री काम करते. बऱ्याचदा असं होऊ शकतं की होम मिनिस्ट्रीचा पण इश्यू याच्यात येऊ शकतो, होम मिनिस्ट्रीच्या पण रेफरन्सेस असू शकतात. परंतु इथं फार क्लिअर आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड IT. MCQ करता लक्षात असू देत. दुसरा जो मुद्दा आहे की मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जी गोष्ट महत्त्वाची येते ती म्हणजे काय की सेक्शन 69 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट है ना. मग ज्या गोष्टीच्या अंडर जे असतं की ऑर्डर इश्यू केली जाते की तुम्ही चुकीचा जो डेटा आहे तो काढून टाका. सो इंटरमेडियरी जे आहेत त्यांना ब्लॉक करणं किंवा मग त्यांना डिरेक्ट करणं ह्यासाठी IT ॲक्ट 2000चं सेक्शन 69A हे महत्त्वाचं आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो MCQ करता हे लक्षात ठेवा की सेक्शन 69A अंतर्गत हे सगळं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही जी केस आहे ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे की एकंदरच सोशल मीडिया आणि त्यासंबंधीचं जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर त्यासंबंधीचे खटला श्रेया सिंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015. MCQ करता लक्षात ठेवा सोशल मीडियावर तुम्ही जे काही लिहिता बोलता व्यक्त होता त्यासंबंधीचा महत्त्वाचा खटला आहे हा. राज्यसेवा मुख्यमध्ये विचारला जाऊ शकतो UPSC प्रिलिम्समध्ये. जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आणलेली आहे बघा है ना. आणि 1340 कोटी रुपयांची ही योजना आहे. आता हिच्यामध्ये काय केलं जाईल की महाराष्ट्रामधले जे जलस्रोत आहेत त्यांचं पुनरुज्जीवन करणे. म्हणजे आता जवळपास जे आहे की महाराष्ट्रामध्ये जलसंधारणामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठे निर्माण करण्यात आलेले आहेत आणि जवळपास जे आहे 7916 है ना एवढे जे काही वेगवेगळे जलसाठे आहेत तर त्यांची सिंचन क्षमता जी आहे ती पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे. आपण डॅमच्या बाबतीत धरणांच्या बाबतीतले इश्यू बघितले होते की काय होतं की हळूहळू त्या धरणामध्ये माती येऊन पडते आणि पाण्याची जी कॅपॅसिटी असते त्याची होल्ड करायची ती कमी कमी होत जाते. ऑब्वियसली माती येत जाणार तर तिच्यामधून पाण्याचा जे साठा करण्याची क्षमता आहे ती कमी कमी होत जाईल. मार्च 2023पर्यंत 600 हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेल्या राज्यातल्या 7916 योजनांची दुरुस्ती करण्यासाठीचा हा निधी आहे किंवा ही योजना आहे. सो ही जी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना आहे हिच्यामध्ये मार्च 2023पर्यंत तुम्हाला काम करायचं आहे. ओके. तर हे एक लक्षात ठेवा मार्च 2023 डेडलाईन जी आहे. 600 हेक्टरपर्यंत सिंचन व्यवस्था असणार आहे. जवळपास जे प्रोजेक्ट आहेत 7916 तर त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम राहील आणि ते केलं जाईल. तर हे एक महत्त्वाची स्कीम आहे बघा महाराष्ट्र शासनाची. दुसरं जे आहे की चौरी चौराची जी घटना आहे तिला 100 वर्ष पूर्ण होत आहेत बघा आणि त्याच्यामुळे UP गव्हर्नमेंट जे आहे ते UP गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी कार्यक्रम ठेवलेला होता. चौरी चौराची जी घटना आहे त्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रम. ओके. आता आपल्याला सगळे रेफरन्सेस माहीत आहे की महात्मा गांधी आणि 1922मध्ये जे काय घडलं होतं सगळं चौरी चौराचं प्रकरण है ना की त्यावेळेस महात्मा गांधी म्हटले होते की सरी पोलीस चौकी पेटवून देण्यात आली होती. तर त्यावेळेस जवळपास 19 स्वातंत्र्य संग्राम सेनानी जे होते त्यांना शिक्षा झाली होती आणि अशा रेअर केसेस आहेत असं नरेंद्र मोदींनी स्पष्ट भाषणामध्ये म्हटलं. आता महात्मा गांधींनी त्यावेळेस म्हटलं होतं की कुठलंही आंदोलन करण्यासाठी जे पेशन्स लागतात किंवा जो संयम लागतो तो संयम असणं फार गरजेचं आहे आणि तो जो संयम नसेल तर मग त्याला काही अर्थ उरत नाही आणि लोक अजूनसुद्धा अहिंसा आणि त्या मार्गाने आंदोलन करण्यासाठी प्रिपेअर नाही आहेत. कारण त्यांनी जे कृत्य केलं होतं ते इमोशनल याच्यात केलं होतं, पोलीस चौकी पेटवून दिली होती. सो हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट याच्यामध्ये आहे. सो चौरी चौराचा तर तो एक क्लिअर
असू देत आणि इतिहासामधून चौरी चौराच्या घटनेवर एक लेक्चर आपण बनवूयात. तर 100 वर्ष याला पूर्ण झालेले आहेत. चौरी चौराचा रेफरन्स लक्षात असू द्यात, असहकार चळवळ आणि त्या सगळ्या गोष्टी. नाणेनिधीच्या मदतीनंतर उठाव झालेला आहे. ही सगळी जी न्यूज आहे ती म्यानमार संबंधीची आहे. तर तब्बल $35 कोटी परताव्याची चिंता आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आहे. IMFनी मदत केलेली आहे आणि त्याच्या नेक्स्ट वीकमध्येच तिथं जे आहे लष्कराने आणीबाणी आणलेली आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ही रक्कम परत घ्या असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. स्टेफनी सिगलनी असं म्हटलेलं आहे की त्या अर्थतज्ज्ञ आहेत माझी IMFच्या. आणि $35 कोटी निधी जो आहे तो म्यानमारला पाठवण्यात आला होता. आणि हा निधी कशासाठी पाठवला होता, तर करोनाच्या याच्यातून जे काही आहे की तुम्ही आर्थिक उपक्रम करून सावरा स्वतःला, त्याच्यासाठी हा होता. म्यानमारमधली जी परिस्थिती आहे ती खूप काही चांगली नाही आहे आणि त्याच्यामुळे एकंदरच तुम्ही जर बघितलं की या केसमध्ये भारताची भूमिका पण महत्त्वाची आहे. भारत सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहे. येत्या काळात बघूयात भारत कशा पद्धतीने भूमिका घेतो. पण एकंदरीतच म्यानमारला दिलेलं $35 कोटी परताव्याची चिंता आता IMFला आहे. IMFबद्दल एक MPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न होता की IMF कुणाला कर्ज देतं, म्हणजे फक्त सदस्यांना देतं की सर्व राष्ट्रांना देतं, गरीब राष्ट्रांना देतं, अशा पद्धतीत तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा IMF कुणाला कर्ज देत असतं किंवा आर्थिक मदत कुणाला करतं. पुढची जी न्यूज आहे ती म्हणजे इराणनी पाकिस्तानामध्ये सर्जिकल स्ट्राईक केलेली आहे. आता सर्जिकल स्ट्राईक आपल्याला नवीन गोष्ट नाही आहे. सो इराणची जी रिव्होल्युशनरी गार्ड आहे, रिव्होल्युशनरी गार्ड म्हणजे त्यांचं जे काही सैन्याला म्हटलं जातं, त्यांनी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केली आणि 2 सैनिकांची मुक्तता केलेली आहे. 2 सैनिकांचं 2018मध्ये इराणच्या अपहरण करण्यात आलं होतं आणि एकंदरीतच पाकिस्तानच्या गुप्तचर यज्ञांनी त्यांना माहिती दिल्यानुसार ना सर्जिकल स्ट्राईक केल्याचं वृत्त आहे. आता रिव्होल्युशनरी गार्डनुसार एक दहशतवादी संघटना आहे बघा, जैश उल अदल. आता ही जैश उल अदल जी होती त्यांनी इराणच्या सैनिकांना ओलीस ठेवलेलं होतं. सो त्या सैनिकांना आता इराणला पाठवण्यात आलेलं आहे. सो जैश उल अदल सर्जिकल स्ट्राईक. मग आता सर्जिकल स्ट्राईक तुम्ही बघणं गरजेचं आहे की इराण आणि पाकिस्तान कसे आहेत बा. सो इथं तुम्ही ही बॉर्डर बघताय की ही बॉर्डर जी आहे ती इराण आणि पाकिस्तान आहेत, शेजारी शेजारी आहेत. त्यातल्या त्यात इराणबद्दल जर तुम्ही बघितलं तर हा इथं कॅस्पियन समुद्र आहे आणि खाली जे आहे ते पर्शियन गल्फ आहे बा. ओके, हे काय बरं इथं मी जो आता मार्क केलेला आहे बघा, तर ते तुम्ही मला सांगणार आहात. आणि हा रिजन कुठला आहे. सो A आणि B हे मी बऱ्याचदा तुम्हाला दाखवलेलं आहे, पण कुठलेही देश आणि ते सगळं न्यूजमध्ये आल्यानंतर तुम्ही बघितलं पाहिजे. आता इराणला बॉर्डर करणारा इकडं तुर्कमेनिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, अझरबैजान आहे, अर्मेनिया, हा जो इराक आहे ना. सो या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे बेसिकली मॅप रीडिंग जे आहे ते महत्त्वाचं ठरतं. सो तुम्ही मला सांगणार आहात हे इथं A काय आहे आणि B काय आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की पुणे राज्यातलं सर्वात थंड शहर ठरलेलं आहे. 4 फेब्रुवारी पुण्याचं जे तापमान होतं ते 10.3°C आणि त्याच्यामुळे ते 4 फेब्रुवारीला राज्यातलं सर्वात थंड शहर. ओके, हिचं चेंजेस होत राहतील, हिचं एवढा काही इश्यू नाही आहे. ओके, मॅटर्नल वेलफेअर स्कीम जी आहे तिच्यामध्ये जवळपास 1.75 कोटी इतकी लोक लाभार्थी म्हणून सहभागी झालेली आहे. आणि हा जो डेटा आहे तो जवळपास फायनान्शियल इयर 2020चा आहे. मग ही स्कीम कुठली आहे तर PMVY म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे तर त्या योजनेमध्ये 5,000 रुपये दिले जातात है ना प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदरला. ओके, ऑन द बर्थ ऑफ देअर फर्स्ट चाइल्ड. आणि ते 3 इन्स्टॉलमेंटमध्ये असतात. म्हणजे पहिल्या बाळासाठी 5,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात. आता ऑब्वियसली ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. डायरेक्ट बेनिफिट आहे कॅश ट्रान्सफर जे आहे ना, जिच्यामधून ज्या महिला आहेत त्या न्यूट्रिशन आणि बाकीच्या गोष्टी मॅनेज करू शकतील अशा पद्धतीचं हे सगळं आहे. स्कीम जी अनाऊन्स झाली होती ती डिसेंबर 31, 2016ला झाली होती. सो हे एक लक्षात ठेवा. तर बेसिकली प्रधानमंत्री मातृवंदना योजना याच्यावर पण राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे ना. तर किती तिच्यामध्ये दिलं जातं. सो हे 5,000 असं तिथं ऑप्शनमध्ये होतं, म्हणजे 3-4 स्टेटमेंट होते. तर ही एक योजना पण लक्षात ठेवा, MPSCने विचारली. योजना UPSC MPSC दोघीकडं खूप प्रॉपरली विचारल्या जातात. हेल्थ इज नॉट जस्ट अबाउट कोविड-19. आता जे बजेट आहे त्या बजेटमध्ये 138% है ना वाढ करण्यात आली हेल्थचं बजेट. आणि तिच्यावर मग टीका टिप्पणी होते. तर मग तिच्यामध्ये जे आहे की एक्सपेंडिचर सेक्रेटरी VS सोमानाथन त्यांनी क्लिअर केलं की हे फक्त काय कोविड-19बद्दल नाही आहे, वॉटर, सॅनिटेशन म्हणजे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत.
मग तिच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की कितीतरी गोष्टी हिच्यामध्ये आहे, जसं है ना डायरिया, मलेरिया, डेंग्यू, डायरल डिसीज, है ना लॅक ऑफ सिवरेज, स्टॅग्नंट वॉटर आहे, नॉन डिस्पोजेबल ऑफ सॉलिड लिक्विड वेस्ट आहे, अब्सेन्स ऑफ क्लीन वॉटर आहे. म्हणजे कितीतरी गोष्टी आहे की बियॉन्ड कोविड-19, है ना, इट इज बियॉन्ड कोविड-19, की कोविड-19च्या पलीकडं तुम्ही बघा की हेल्थ रिलेटेड बरेचसे इश्यू आहे आणि ते ह्या सगळ्या 138% जे बजेट वाढलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे आणि त्याच्यावर काम केलं जाईल. आता बघा हिजबुल्ला, है ना, तर हे जे आहे तर हे लेबननमधले लोक आहेत की जे तिथं प्रॉब्लेम क्रिएट करतात, है ना, लेबनीज. सो लेबनन हा जो देश आहे आणि तिच्यामधली जी काही ही हिजबुल्ला आहे, तर ऑब्वियसली इथल्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. लोकमान स्लिम नावाचा व्यक्ती आहे की जे है ना या अँटी हिजबुल्ला होते. आता हिजबुल्ला जे आहेत की वेगवेगळे टेररिस्ट ग्रुप आहेत देशांमध्ये, तर लेबननमधला हा एक ग्रुप आहे. तर तेवढं त्याच्यासाठीच हे लक्षात ठेवा, है ना, त्यांनी त्यांच्या अगेन्स्ट बोलणाऱ्या या व्यक्तीची आणि इंटलेक्च्युअलची हत्या केली, लोकमान स्लिमची. तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं आहे की लेबनन आणि हिजबुल्ला. उद्या तुम्हाला माहीत पाहिजे की हे जे हिजबुल्ला आहे हे कशाशी रिलेटेड आहे. लेबननमध्ये आपण लेबननचा रेफरन्स बघितला होता बघा, बैरूत न्यूजमध्ये होतं. का होतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगणार आहात. आपण हे बघितलं होतं, काय घडलं होतं तिथं, त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. हा मेडिटेरियन सी आहे, भूमध्य समुद्र त्याला बॉर्डर करतो. गोलन हाईट वगैरे हा तर एकदम हॉट एरिया आहे की ज्याच्यावर नेहमी प्रश्न आहेत, सिरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन, वेस्ट बँक. तर हे आपण बऱ्याचदा केलेलं आहे. सो लेबनन एक लक्षात ठेवा, है ना. हा सायप्रस पण विचारलं जातं बघा, मेडिटेरियन सीमध्ये आहे. इकडं पण ग्रीसचा वगैरे इश्यू चालू आहे. पण एकंदरच बैरूत न्यूजमध्ये होतं. लेबनन आणि हिजबुल्ला तेवढा एक लक्षात ठेवा. नाना पटोले जे आहे त्यांनी राजीनामा दिलेला आहे विधानसभा अध्यक्षपदाचा. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला असं म्हटलं जातं आहे. बघूयात येत्या काळामध्ये. राघवेंद्र कडकोड वय वर्ष 83 यांचं निधन झालेलं आहे. राघवेंद्र म्हणजे कोण, तर बाबा चमत्कार बघा, झपाटलेला तात्या विंचू, है ना. तात्या विंचूला जो काही मंत्र देतो तो, है ना, ओम भगनी भागोदरी काहीतरी होतं ते. तर ते सगळं जे आहे ते राघवेंद्र यांची ती भूमिका होती बाबा चमत्कार, जी खूप गाजली होती. अश्रूंची झाली फुलेमधला धर्माप्पा पण खूप गाजलेला आहे बघा, ज्येष्ठ अभिनेते. सो यांचं निधन झालं. करायला गेलो एक या नाटकामुळे त्यांना त्यांची सरकारी टायपिस्टची नोकरी सोडावी लागली होती, है ना, दौरा जो होता त्याच्यामुळे. झपाटलेला 2मध्ये पण त्यांची भूमिका घेण्यात आली होती, कारण ती भूमिका छोटी होती पण गाजली होती. काही गोष्टी लक्षात राहून जातात बघा, है ना. सुरमा भोपाली कसा होता शोलेमधला, त्या पद्धतीने. त्यांचं पुस्तक पण आहे गोल्ड मेडल. ओके. पॉल जे क्रुटझन. आता पॉल जे क्रुटझन जे आहे तर ही पहिली व्यक्ती आहे की मानवी कृत्यामुळे ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो हे ज्यांनी सांगितलं, जे म्हणजे जे क्रुटझन. वणव्यांचा हवामानावर, हवा प्रदूषणावर परिणाम होतो, अणुयुद्धाचे परिणाम जे काही आहे किंवा ओझोन थराचा ऱ्हास आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर त्यासाठी 1995चं नोबेल त्यांना देण्यात आलं होतं. आणि अँथ्रोपोसिन हा जो शब्द आहे तो जीवशास्त्रज्ञ युजीन स्टॉर्मर यांनी 1980मध्ये सर्वप्रथम वापरला होता. पण या संकल्पनेला वैज्ञानिक बैठक क्रुटझन यांनी दिली होती. सो अँथ्रोपोसिन म्हणजे काय, हे एक असं युग आहे ज्यात मानवी कृत्यामुळे पृथ्वीच्या भौगोलिकतेवर महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेले आहेत. म्हणजे आपण जे काही कृत्य करत असतो त्याचा इम्पॅक्ट जो एन्व्हायरमेंटवर होतो तो अँथ्रोपोसिन युग जे आहे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. त्याच्यानंतर स्विच दिल्ली काय आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची, पेट्रोल डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचं, हे दिल्ली सरकारतर्फे अभियान राबवलं जातं आहे. दॅट इज स्विच दिल्ली. तुम्हाला सिम्पली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्विच दिल्ली कशाशी संबंधित आहे. सो इलेक्ट्रिक वाहनांना लोकांना प्रोत्साहित करून ते इलेक्ट्रिक वाहनांकडे पळवणं. गुड गव्हर्नन्ससाठीचे बघा एक एक्झाम्पल आहे की आता हे ॲक्च्युली पुण्यामधली न्यूज आहे की महसुली ज्या काही अपिली असतात त्याच्यासाठी EQJ लाईव्ह बोर्ड आता आलेला आहे. म्हणजे लाल रंग असेल तर सुनावणी होणाऱ्या अपील पक्षकारांची नावं तिच्यात येतात. हिरवा रंग जो असेल तर सुनावणी सुरू होणारं अपील कुठलं आहे, सुरू असलेलं. पिवळा रंग म्हणजे पुढील सुनावणी कोणाची होणार आहे. जांभळा म्हणजे मागे ठेवलेलं काय आहे. आणि निळा म्हणजे सुनावणी झालेला अपील. म्हणजे काय होतं की सकाळपासून लोक तिथं बसलेले असतात, आपला नंबर येईल कधी येईल माहीत नसतं. मग हे जर असलं तर त्याला जर वाटलं की बाबा भजीपाव खाऊन यायचं तर खाऊन येऊ शकतो, है ना. पिवळा रंग असेल तर की पुढं सुनावणीसाठी कुठला अपील आहे म्हटल्यानंतर. सो बेसिकली गुड गव्हर्नन्सचं एक्झाम्पल आहे हे.
अशा गोष्टी आपण करणं फार गरजेचं आहे. दोन गोष्टी होतात, अनावश्यक गर्दी पण टाळली जाते है ना. मानव संसाधन जे आहे ना, एम पी एस सी मेन्सला जो काही विषय आहे मानव संसाधन, तो बेसिकली काय आहे की तिच्यात मानवाचं संसाधन म्हणून तुम्ही विचार करणं, त्याचा वेळ फार महत्त्वाचा आहे, तो वेळ तुम्ही स्पॉईल करता कामा नये वगैरे वगैरे. सो बेसिकली कालचे प्रश्न बघा. अर्थसंकल्पात वनक्षेत्राबद्दल भरीव तरतूद केली, तर भरीव वगैरे नाही, तिथं तरतूदच नाही आहे. अर्थसंकल्प 2021-22 2021-20च्या तुलनेत प्रदूषणाला आळा घालण्यासाठी दुप्पट तरतूद केलेली आहे. दुप्पट नाही, 50%च आहे. त्याच्यामुळे म्हणजे कमी केलेली आहे ती, अर्धीच आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहेत. महाराष्ट्रात नवउद्योगांच्या योजनेबद्दल योग्य विधान निवडा. नवउद्योगांना बौद्धिक संपदा मिळवण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य मिळणार आहे, बरोबर. नवउद्योगांना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्रासाठी 2 लाख रुपयापर्यंतचं अर्थसहाय्य मिळणार आहे, हेही बरोबर. सो दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. गरीब व्यक्ती गरीबच राहण्याबद्दल खालील विधानांचा विचार करा. गरीब व्यक्ती क्षमता नसल्याने कमी जोखमीचे काम करतात, बरोबर. आणि अभिजित बॅनर्जींची मतं होती बघा ही, आणि खरी आहे ती. कारण क्षमता म्हणजे त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता असं नाही, संसाधनांची क्षमता. आणि गरीब व्यक्तींना पतपुरवठा प्रतिबंधित असतो ना, कर्ज कोणी देत नाही सहजासहजी. गरीब व्यक्तींवर नैसर्गिकदृष्ट्या प्रतिकूल परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी अतिशय योग्य आहेत आणि त्याच्यामुळे गरीब लोक गरीब राहतात, ती अबक. ऑक्सफर्ड विभागाने 2020 हिंदी शब्द जो आहे तो आत्मनिर्भरता दिलेला आहे. भारतीय 63 जिल्ह्यात रक्तपेढी नाही आणि त्यातल्या त्यात अरुणाचल प्रदेशमधल्या सर्वाधिक जिल्ह्यात रक्तपेढी नाही. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. आजचे प्रश्न घ्या. टिलीमिली मालिकेबद्दल बिनचूक विधान निवडा. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. सह्याद्री वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे. 1 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली. फक्त ब आणि ब. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा होतो? 1 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 3 जानेवारी, 4 फेब्रुवारी. इंडियन कॅन्सर जिनोम ॲटलासबद्दल योग्य विधान निवडा. कर्करोगाच्या संशोधनासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प राबवण्यात येतो आहे. स्तनांच्या कर्करोगाच्या अभ्यासापासून हा प्रकल्प सुरू करण्यात येईल. फक्त ब यापैकी नाही. आयेशा अझीजबाबत योग्य विधान निवडा. 2011 देशातील सर्वात तरुण वैमानिक विद्यार्थिनी वैमानिक म्हणून परवाना मिळवला. काश्मीरी महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक बनली आहे. फक्त ब यापैकी नाही. रायटिंग विथ फायर या भारतीय लघुपटास सनडान्स महोत्सव 2021 परीक्षकांचा विशेष पुरस्कार मिळाला. रायटिंग विथ फायर हा लघुपट खबर ए लहरिया या दलित महिलांच्या वृत्तपत्रावर आधारित आहे. फक्त ब यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.